डॉक्टर मोहन वाघ ICU इंचार्ज ओंकार हॉस्पिटल आपल्याकडे आहेत। सुमन आंबेकर आजी या 1 तारखेला आपल्याकडे आलेल्या आहेत। 1 तारखेला आल्यानंतर त्यांच्या छातीमध्ये खूप दुखलं आणि त्यांच्या घरी आमच्या हॉस्पिटलचे जे आमचे OT असिस्टंट आहेत ते स्वतः ॲम्ब्युलन्स घेऊन गेले। राहुल लंके सर, राहुल लंके सरांनी स्वतः त्या पेशंटला इथं आणलं आणि आम्ही इमर्जन्सीमध्ये 1 तारखेला ॲडमिट केलं। आईवर उपचार करून आज त्या घरी बऱ्या होऊन जात आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया। त्यांच्याबरोबर आहेत त्यांचे चिरंजीव अशोक आंबेकर सर, हे स्वतः भूजल तज्ज्ञ आहेत। ते स्वतः एक 13 वर्ष शिक्षकाची सर्व्हिस केलेली आहे। सर, हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता? वातावरण एकदम छान वाटलं, घरच्यासारखं वाटलं। ज्यावेळेस पेशंट आलं इथं तर जसं काय घरी ठेवल्यासारखंच वाटलं। बरं, डॉक्टरांचं सहभाग पण एकदम छान वाटलं। बरं काही 2-3 दिवसच काही चिंता काही वाटलीच नाही। आणि सुरुवातीचा जो पहिला दिवस होता आपला 1 तारखेचा, त्यावेळेला मला वाटतं तुमचा एका नातेवाईकाने आम्हाला प्रतिक्रिया पण दिली होती कॅज्युलिटीमध्ये की हा मिनी अटॅक आहे। म्हणजे सर्व तुम्ही जे लोक आहेत, आंबेकर फॅमिली, तुमचे नातेवाईक सगळे असे घाबरलेले होते बऱ्यापैकी। आणि त्यातून आता तुम्ही सावरलेलं आहे। तुम्हाला कसं वाटतं याच्यात? चांगलं वाटतं, नाही, बोला ना, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं। बरं, आता तुम्हाला माझी एक डॉक्टर म्हणून विनंती आहे की तुमचा जो प्रकार 1 तारखेचा आहे तो विसरून जा, छानपैकी आयुष्य जगा। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आता हृदयाचा वगैरे आजार राहिलेला नाही आहे। डोक्यामध्ये ते ठेवू नका, आपल्याला काय झालं काय नाही राहत नाही राहत ना अजिबात। आणि आपल्याकडं परत आई थोडं कमी बोलत आहेत, त्यांचे जे चिरंजीव आहेत ते शिक्षित आहेत, भूजल तज्ज्ञ आहेत। या परिसरामध्ये भूजल तज्ज्ञ म्हणून ते बऱ्यापैकी लोकांना परिचित आहेत। राहुरी तालुका, संगमनेर तालुका, कोपरगाव तालुका, यवना नगर जिल्ह्यामध्ये तुमचं काम चालू आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काही उणेवा जाणवलं आहे का सर? काही उणीव काहीच नाही जाणवली। एक तर माझं हॉस्पिटलचं कधी येणं जाणं होतच नाही। बरं, हॉस्पिटलची आपली ओळख नाही, पण एकंदरीत वामन डॉक्टरने पहिल्यापासून ओळखतो। बरं एकदम घरच्यासारखं संबंध असल्यामुळं मग काही विचार करायची काही गरजच नाही। नक्की ही प्रतिक्रिया बोलकी आहे की आपल्या ज्या ओंकार हॉस्पिटलचे संचालक आहेत डॉक्टर रवींद्र वामन सर, हे या परिसरामधीलच आहेत, तांदुळनेर गावचे सुपुत्र आहेत, कुटुंबातीलच आहे ना, आणि कुटुंबातील आहे। ही प्रतिक्रिया आहे, लोकांचा विश्वास असतो आणि इथं आल्यानंतर जे काय करतील ते पेशंटच्या हिताचे निर्णय घेतील, ही त्यांची जी भावना आहे आणि ती आपण यशस्वीपणे पार पाडली। मी पुन्हा एकदा परिसरातील सर्व लोकांना आवाहन करतो की ओंकार हॉस्पिटलमध्ये आपल्याकडं 24 तास वेल इक्विप्ड लॅब आहे, 24 तास फार्मासिस्ट आपल्या प्रतिभाताई मॅडम स्वतः असतात मेडिकलमध्ये, सरांच्या मिसेस, आणि CT स्कॅन आहे आपल्याकडं। ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर पंकज वरपे सर आहेत, डॉक्टर भास्कर सिनारे MD मेडिसिन 24 तास अवेलेबल आहेत, डॉक्टर महेश जरे सर आहेत, हे कार्डिओलॉजिस्ट आहेत, हे नगरवरून महिन्याच्या 2ऱ्या शनिवारी आणि 4थ्या शनिवारी येतात। त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीतेज जेजूरकर आणि डॉक्टर स्वाती जेजूरकर, श्रीतेज जेजूरकर हे जनरल सर्जन आहेत आणि स्वाती जेजूरकर मॅडम ह्या गायनेकोलॉजिस्ट आहेत। आपल्याकडं सर आता एवढ्यात गायनेकोलॉजीचं काम खूप चांगलं झालेलं आहे। गेल्या महिनाभरामध्ये आमच्या